आपला महाराष्ट्र आपली बातमी पाहत रहा महाराष्ट्र रोजनामा। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र रोजनामा। आजची महत्त्वाची बातमी, खामगावात 9 लाखांची वायर चोरी उघड, शटर तोडणारी तिघांची टोळी गजाआड, 14 लाखांचा मुद्देमाल जप्त। खामगाव शहरातील डीपी रोड परिसरात रामा इलाइट प्रोजेक्टमधील दुकानाचं शटर तोडून सुमारे 9 लाख रुपयांची आर कंपनीची वायर चोरी करणाऱ्या तिघा आरोपींना शहर पोलिसांनी अटक केली आहे। या कारवाईत चोरीचा माल आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन असा जवळपास 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। याबाबत योगेश भगत यांनी तक्रार दिली होती की 21 जुलै 2026 रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून 8,97,392 रुपयांची आर कंपनीची वायर बंडल चोरून नेली। या प्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 305 आणि 334(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कार्तिक उर्फ सुमित गरड, वैभव शेलार आणि तुषार बोदडे या तिघांना अटक केली। आरोपींकडून चोरीस गेलेली वायर तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली महिंद्रा मॅक्सिमो मालवाहू गाडी जप्त करण्यात आली आहे। एकूण 13,97,392 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे। ही कारवाई मिशन परिवर्तन अंतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली। खामगावातील या मोठ्या चोरीचा अवघ्या काही दिवसात उलगडा करत पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। खामगाव शहर येथे फिर्यादी योगेश आशिष भगत राहणार खामगाव यांच्या तक्रारीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यामध्ये अज्ञात आरोपींनी त्यांच्या बिल्डिंग साईडवरून इलेक्ट्रिक वायर चोरी करून गेलेले होते। त्यामध्ये वेगवेगळ्या टीम तयार करून माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री निलेश तांबे सर, अपर पोलीस अधीक्षक श्री पी जगताप साहेब, डीपीओ श्री प्रदीप पाटील सर यांच्या मार्गदर्शनात तपास करण्यात येऊन आरोपी निष्पन्न करण्यात आले। सदर गुन्ह्यात चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल 8,97,392 रुपयाचा, गुन्ह्यात वापरलेले वाहन 5 लाख रुपयाचं, एकूण 13,97,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आरोपी सध्या पिशव्यांमध्ये असून आणखी पुढील तपास करण्यात येत आहे। अशाच आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।